नागपुरातील ओबीसी आंदोलकांची मंत्री अतुल सावे घेणार भेट. सावेंच्या भेटीनंतर ओबीसींच्या साखळी उपोषणाची सांगता होणार. जीएसटीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय. 12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद. आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब. 22 सप्टेंबरपासून नवे जीएसटी दर लागू होणार. आरोग्य आणि जीवन विम्यावर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होणार. जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोदी सरकारचा निर्णय. ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना. ओबीसी उपसमिती अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर भुजबळांसह पंकजा मुंडे, गणेश नाईक आणि गुलाबराव पाटील उपसमितीत. नागपूरच्या सोलर एक्सप्लोजिव्ह कारखान्यात भीषण स्फोट. एका कामगाराचा मृत्यू. स्फोटापूर्वी कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता. कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. हिमाचल प्रदेशच्या मंडी इथे दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू. तर जम्मूमध्ये अचानक आलेल्या ढगफुटीत अडकलेल्या 40 जणांना हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलं रेस्क्यू. यमुना नदीला आलेल्या पुराचा राजधानी दिल्लीला फटका. अनेक सखल भागात शिरलं पाणी. 10,000 लोकांना केलं स्थलांतरित. निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार बंद. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सपत्नीक वर्षावरती भेट. मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन. वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर. आज मुंबईत होणारा पक्षप्रवेश लवकरच पुढील काही दिवसात होणार असल्याची माहिती. पक्षप्रवेश लांबणीवर गेल्याचं कारण मात्र गुलदस्त्यात. रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानींनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. अंबानींच्या हस्ते राजाची आरती. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचं जाळं विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 5 मेट्रो मार्गांच्या विस्तारासाठी आणि 2 स्थानकांच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. त्यामुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला गणेशोत्सवाच्या निमित्तानं बूस्टर मिळाले. मुंबई महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांमुळे व्यापारी गाळे, व्यावसायिक जागा तसंच काही निवासी बांधकामं बाधित होत आहेत. त्यामुळे प्रकल्प बाधितांकडून व्यापारी गाळ्यांच्या बदल्यात निवासी घरं मिळावीत अशी मागणी होत होती. महापालिकेनं 2009 मध्ये याबाबत धोरण आखलं होतं, मात्र ते कालबाह्य झाल्यानं आता सुधारित धोरण जाहीर करण्यात आलंय. गणपती विसर्जनासाठी गिरगाव इथे मोठ्या संख्येनं भाविक येणार असल्याचं लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं बुधवारी चर्नी रोड स्थानकावरील मुंबई लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात आणि विशेष सेवांमध्ये बदल करण्याची घोषणा केली. याबाबत अधिकृत निवेदन देखील जारी केलंय. यावेळी मध्यरात्री चर्चगेट आणि विरार दरम्यान 12 अतिरिक्त लोकल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. पेण ते दिवा सावंतवाडी रेल्वेगाडीचा थांबा पूर्ववत केलेला आहे. तब्बल 5 वर्षांनी हा थांबा दिल्यानं पेणकरांचा प्रवास सोयीस्कर होईल. यासह दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसला रोहा इथे थांबा देण्यात आलाय. राज्यातील तब्बल 52 रेल्वेगाड्यांच्या थांब्यात वाढ करण्यात आलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 5,100 कोटी रुपयांचा असून 5 वर्षात प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शिक्षण सेवक पदावर नियुक्तीसाठी सर्वच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे. टीईटी गैरप्रकारात उमेदवारावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं किंवा सहआरोपी असल्याचा अहवाल आल्यास नियुक्ती न देण्याबाबत तसंच उमेदवारावर गुन्हा नोंदवला नसल्यास किंवा सहआरोपी असल्याचा अहवाल नसल्यास उमेदवारांकडून शपथपत्र घेण्याचेही स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. टोमॅटोचे दर पुन्हा गडगडले असून सध्या काही भागात तो केवळ 40 ते 50 रुपये किलो दरानं विकला जातोय. तर गेल्या महिन्यातच हा दर 90 ते 100 रुपये प्रति किलोच्या घरात होता.
सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झालाय. प्रारूप प्रभाग रचनेत एकूण 20 प्रभाग करण्यात आले असून 4 सदस्यांचे 18 तर 3 सदस्यांचे 2 प्रभाग करण्यात आलेले आहेत. प्रभाग रचना पाहण्यासाठी मुख्यालयात गर्दी झाली होती. धाराशिव शासकीय सेवेत कायमस्वरूपी करा, तसंच आरोग्य विभागानं काढलेला मागचा GR त्याची अंमलबजावणी करा या मागणीला घेऊन कंत्राटी कर्मचारी गेल्या 17 दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे आरोग्य विभागानं कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे, त्याचाच कर्मचाऱ्यांनी निषेध केलाय. सांगली जिल्ह्यातील सिद्धेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांची बदली करण्यात आली आहे. ही बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तीव्र निदर्शनं केली. जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगावात रूट मार्च काढण्यात आला. यावेळी शांततेत सण साजरे करा असं आवाहन करण्यात आलं. गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी कोकणकर निघाले असून त्यांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. चिपळूणमधील बहादूर शेख नाका ते गुहागर बायपास यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असून त्याचा फटका कोकणकरांना बसलाय. सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय ओबीसी समाजाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची पंढरपुरात बैठक संपन्न झाली. तात्काळ समाजाचा मराठा समाजाचा शासन आदेश रद्द करा अशी मागणी करण्यात आली. ओबीसी DNA असणाऱ्या भाजपनं आता अन्याय करायला सुरुवात केली का असा सूर ओबीसी समाजाच्या बैठकीत उमटला. पंढरपूरच्या करमाळा पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जनशक्ती शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन होतं. महिला शेतकरी वर्षा ढवळे यांची पोस्टात 5 लाख रुपयांची ठेव असून त्या वारंवार मागणी करून देखील मिळत नसल्यानं आंदोलन करण्यात आलं. राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. याचबरोबर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय. नागपूर शहरात बुधवारी सकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली. 1 तास धुवाधार बरसल्यानंतर थांबलेले ढग पुढे दिवसभर शांत राहिले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते. राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठे प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत. मोठ्या धरणातील पाणीसाठा हा 93.12% गेलाय. मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83% तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18% गेलाय. मुसळमध्ये गांधीधाम एक्सप्रेसमध्ये 9 लाखांचा गांजा पकडण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी ओडिशामधील 3 बेड्या ठोकल्यात. सोलापूर शहर प्रशासनाकडून गणपती विसर्जनासाठी तयारी करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांसह पोलीस आयुक्तांनी विसर्जन स्थळाची पाहणी केली आहे. शहरातील एकूण 79 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची उभारणी करण्यात येते. 11 विसर्जन कुंड आणि स्वच्छता तसंच आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर सोलापूरच्या रानमसले गावात गरीब मंडळाकडून गणरायाच्या आरतीचा मान प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कुटुंबांना दिला जातो. आरतीचा मान असणाऱ्या ग्रामस्थाला टाळ मृदुंग तसंच वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं वाजत गाजत घरापासून ते मंडळापर्यंत पारंपरिक वाद्यांमध्ये आरतीचं आमंत्रण देण्याची पद्धत आहे. यावर्षीची ही परंपरा जोपासण्यात आली. हवेली तालुक्यातील किवळे गावात तरस कुटुंबियांना वारकरी परंपरेचा त्यांनी देखावा साकारलेला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा कागदी पुठ्ठा आणि टाकाऊ वस्तूंमधून साकारण्यात आलाय. अमरावती शहरातील श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळानं यंदा गुजरात येथील अक्षरधाम मंदिराचा देखावा साकारलाय. तर आतील भागात पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती साकारलेली आहे. अमरावतीच्या इरविन चौकात विदर्भाच्या राजाची स्थापना करण्यात आली आहे. न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाकडून बाप्पाची स्थापना केली जाते. बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. परदेशातही गणपतीची मोठ्या मनोभावे प्रतिष्ठापना करण्यात येते. मावळमध्ये राहणारे आणि आता दुबईमध्ये स्थायिक असलेल्या सुर्वे कुटुंबियांनी देखील गणपतीची प्रतिष्ठापना केली. मावळ तालुक्यातील दुर्गम उकसान पठारावर गणपती विसर्जनाचा सोहळा पारंपरिक रंगात दुमदुमला. गावातील महिला पारंपरिक गाणी म्हणत आणि युवकांनी धनगर समाजाचं गजनृत्य सादर करत बाप्पाला निरोप दिला.